पक्षप्रमुख निर्णय घेतील, पण परस्पर कोणी निर्णय घेणार नाही. दरम्यान कल्याण डोंबिवलीत सत्तेसाठी शिवसेनेला चिकटणाऱ्या मनसेच्या शिलेदारांमुळे दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा तणाव निर्माण होण्याची चिन्ह आहेत. मनसेच्या स्थानिक नेत्यांनी तसा निर्णय घ्यायला नको होता अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी या सगळ्या संदर्भात आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर उद्धव ठाकरेंचे नंबर 1 चे राजकीय शत्रू असलेले शिंदेंना मनसेचे नगरसेवक जाऊन मिळाले. याचवेळी सर्व पाठिंब्याबाबत राज ठाकरेंना स्थानिक नेत्यांनी कल्पना दिली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 19 आणि 20 जानेवारी दरम्यान श्रीकांत शिंदे, मनसेचे राजू पाटील आणि संदीप देशपांडे यांच्यामध्ये प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती समोर येते. या बैठकीनंतरच मनसेने शिंदेंची हातमिळवणीचा निर्णय घेतल्याचं कळतंय. शिंदेनं पाठिंबा दिला नाही तर नगरसेवक शिंदेंसोबत जातील अशी भीती असल्यानं अस्तित्वाच्या लढाईसाठी राज ठाकरेंनी मूक संमती दिली अशी चर्चा आहे. 5 पैकी 2 नगरसेवक हे शिवसेनेत तिकीट न मिळाल्यानं तर एक जण भाजपमधून मनसेमध्ये आलेला. आयात उमेदवार निवडून आल्यामुळे हे नगरसेवक फुटणार आणि सत्तेत सहभागी होणार याची पूर्ण कल्पना राजू पाटलांना होती. त्यामुळे अमरनाथ पॅटर्न कल्याण डोंबिवली महापालिकेत घडू नये यासाठी राज ठाकरे यांना पूर्व कल्पना देत स्थानिक नेत्यांनी पाऊल उचलले अशी माहिती समोर येते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्थानिक पातळीवर शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानं राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत सकाळीच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले. या भेटीत संजय राऊत आणि राज ठाकरेंची केडीएमसीतल्या घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती आहे. केडीएमसीतील मनसेच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाशी राज ठाकरेंचा संबंध नसल्याचं सांगत युती वाचवण्याचाच त्यांनी प्रयत्न केलाय. तर केडीएमसीमधील मनसेच्या स्थानिक नेत्यांवर त्यांनी टीका केली आहे. कल्याण डोंबिवलीतील स्थानिक नेत्यांच्या निर्णयावरून बाळा नांदगावकरांनीही नाराजी व्यक्त केली. निर्णयामुळे ज्याने घेतलाय तो खालच्या स्तरावर त्यांची राजकारणातली विश्वासार्हता पूर्णपणे संपली. राज ठाकरे कोणाच्या दबावाखाली जाणारे नेते नाही. कल्याण डोंबिवलीत जे घडलं ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदर्भातली त्यांची पक्षाची भूमिका नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आले. स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ह्यांना सुद्धा ती भूमिका मान्य नाही, ती पक्षाची भूमिका नाही. हे त्यांच्याशी चर्चा झाल्यावरती आमच्या लक्षात आलेलं आहे. स्थानिक पातळीवरती आम्ही तशा प्रकारचे प्रत्येक पक्ष स्थानिक पातळीवरती आपापल्या युत्या आघाड्या करायचा निर्णय घेत असतो. राजकारणात कोणाचा कायमचा शत्रू नसतो ना. ती गोष्ट वेगळी जरी असली तरी जगलेरी करणं शिकवलेलं नाही ना. तुम्ही जगलेरी करताय त्याचं काय, त्याच्यावरती बोला ना. कधी कधी पक्षामध्ये काही निर्णय घ्यावे लागतात. माझ्या दृष्टीने विचार केला तर माझ्या मनाला ते स्वतःला पटत नाही, पटणार नाही, पटवून घेऊ शकत नाही मी. कल्याण डोंबिवलीतल्या मनसे नेत्यांनी राज ठाकरेंना पॉलिटिकल ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली होती का, या प्रश्नाचं उत्तर शोधताना सूत्रांकडून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. पाहूया. कल्याण डोंबिवलीतल्या मनसेच्या 5ही नगरसेवकांना गळाला लावण्याचे शिंदेंची शिवसेना आणि भाजपकडून प्रयत्न सुरू होते. दोन्ही पक्षांच्या प्रस्तावावर विचार करावा असा निरोप मनसे नगरसेवक आणि स्थानिक नेत्यांनी शिवतीर्थवर पोहोचवला. दोन्हीपैकी एक प्रस्ताव न स्वीकारल्यास सर्व नगरसेवक पक्षांतर करू शकतात अशी शक्यता स्थानिक नेत्यांनी बोलून दाखवल्याचंही समजतंय. ज्याप्रमाणे अंबरनाथमध्ये काँग्रेसचे सर्व नगरसेवक गळाला लावण्यात आले तसं मनसेचं झालं तर याची आवर्जून आठवण करून देण्यात आली. शिवसेनेसोबत गेल्यास विकास निधी मिळेल तसंच कामं देखील होतील असा युक्तिवादही करण्यात आला. जर अंबरनाथ पॅटर्न प्रमाणे सगळ्याच नगरसेवकांनी एकत्र पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला तर कल्याण डोंबिवलीतून मनसे संपेल या भीतीपोटी पक्षप्रमुखांनी निर्णयाचा चेंडू स्थानिक पातळीवर पोहोचवल्याचं बोललं जातंय. पुढची बातमी. मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर असतानाच कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना मनसे युतीच्या चर्चा सुरू आहेत. या संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र